नमस्कार. श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 9व्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत. आशीर्वाद. या बरं बाळ, या. असं पहा, गेले 7 दिवस किती श्रम तुम्ही करता आहात. पैशापरी पैसा खर्च झाला, वेळेपरी वेळ गेली, श्रम किती झाले. असं 7 दिवस केल्यानंतर जर कोणी विचारलं तुम्ही कमावलं तरी काय, खरं काय सांगता येईल. 1 वर्षाचं नाही, असं दरवर्षी आपण करतो खरं. पण असं नाही का आपण आढावा काढू की न करणारे आणि करणारे यामध्ये फरक तरी काय आहे. मग मी म्हणतो, नोकरी करून पैसा न मिळणं, भिकारी असताना पैसा न मिळणं, म्हणजे नोकरी नाही केली म्हणून पैसा मिळाला नाही आणि नोकरी केली म्हणून पैसा मिळत नाही. मग नोकरी करण्याचा फायदा तरी कोणता. मग कष्ट करण्याचा हेतू कोणता असावा. आपण काहीतरी हेतूने काम करतो ना. आपण खरंच आपल्या मनाशी विचार करा की कशा करता आपण काय करतो आहोत. मला सांगा. आपण दुसऱ्यांना म्हणताना अरे प्रपंचात भगवंताची अत्यंत गरज आहे, भगवंता वाचून प्रपंच सुखाचा होत नाही, हे आपण म्हणतो. प्रपंच सुखाचा व्हायला मी म्हणतो अरे भगवंताची गरज आहे. मिठाचं खारटपण नाहीसं करण्याकरता भगवंताची गरज आहे का. भगवंताची गरज चिंचेतलं आंबटपण काढून टाकणं यासाठी आहे का. तसं प्रपंचातलं दुःख नाहीसं करण्याकरता भगवंत हवा असं म्हणणं आहे का. असं आजच्या कोणत्या काळामध्ये अगदी भक्ताच्या ह्याच्यापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण पाहिलं, पुराण काळापासून आत्तापर्यंत पाहिलं, असे भक्ताचे कोण असे देव. देवाचे असे कोणते भक्त झाले की ज्यांनी प्रपंचाकरता परमात्म्याला आणला. आपण मला सांगा, आपला हेतू खरोखर कोणता असेल. मी म्हणेन की याला तुमच्या शाळेमध्ये तुमची परीक्षा घेणारे निराळे असतील, पण त्यात म्हणजे परमार्थात आपली परीक्षा आपणच घेता येते खास. परीक्षा घेण्याचं जर कोणतं असेल की बाकीच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक पाहिजे ना. आम्हाला आधार असा वाटला पाहिजे, आहे माझा राम माझ्या पाठीमागे. मला काळजी नसली पाहिजे, तळमळ नसली पाहिजे, भीती वाटता कामा नये. हे काळजी भीती वगैरे जर मला वाटायला लागलं तर आहे आणि नाही म्हणण्यामध्ये फरक काय मला सांगा. पण हे वाटण्याचं खरं कारणचं कोणतं, मी कशा करता हे करतोय हे आपल्याला अजून कळलं नाही. अजून खरं कळलं नाही असं नाही, केवळ शब्दांनी कळलं आहे, आचरणामध्ये आणता येत नाही एवढी गोष्ट खरी आहे. मात्र मला भगवंत हवा. भगवंता तुझ्या वाचून मला कोणी नको, मी तुला अत्यंत शरण आहे, तुझ्या वाचून मला कोणी नको असं एकाने म्हणावं आणि ते वाक्य पुरं होतंय न होतंय तितक्यात कोर्टातला खटला चाललाय तो माझ्यासारखा व्हावा असं मी म्हणू. खरं मला हवं आहे काय हे नको का आपल्याला कळायला कधीतरी. ही काय होते, दिशाभूल होते. मी म्हणतो जगाला जग फसवत असेल, नाही म्हणत नाही मी, पण आपली आपण फसवणूक करून घेता हे सगळ्यात मोठे वाईट आहे. आपली फसवणूक आपण करून घेऊ नका. जग फसवलं तर त्याला फसवणारं कोणीतरी भेटेल, पण माझी फसवणूक मीच करून घेतली तर मला कोण फसवेल मला सांगा. मला खरंच तळमळ अशी वाटते बरं का. खरं सांगणारे आता फार कमी, कठीण काळात दिसतील, मला सांगता येतं असं माझं म्हणणं नाही. मला सांगता येत असतं तर मी खरंच वृत्तीच बदलून टाकली असती. ते मला करता येत नाही ही गोष्ट केव्हाही खरी आहे, पण याच्या पुढे कोणी येईल असं मला नाही वाटत. आपलं आपण सुधारल्याशिवाय आता मार्ग नाही. आणि सुधारणं म्हणजे आधी आपला हेतूच बदलला पाहिजे, आपलं कारणच बदललं पाहिजे. मला भगवंताचं होणं म्हणजे काय हे कळलं पाहिजे. केलेली चोरी पत्करली म्हणून भगवंताचं होणं म्हणणं काय किंवा भगवंत नाही म्हणणं काय, यात काय फरक आहे मला सांगा. एखादा देवाला भजत नसेल पण नीतिधर्माने वागत असेल, एखादा चोरीमारी करत असेल पण देवाला नवस केला आणि तो गुन्हा पचला गेला म्हणून हे देव मानित असेल, हे देवाचे मान्य खरं आहे का. चोराने चोरीचा नवस केला काय किंवा प्रापंचिकाने आशेसाठी नवस केला काय, काय फरक आहे मला सांगा. दोघांना भगवंत हवा नकोच आहे कधी. भगवंत मला हवा असं आपल्याला वाटतं का कधी. आम्हाला भगवंताचं जर खरं प्रेम असेल तर बाकीच्यापासून दुसरी अपेक्षाच आम्ही कधी करणार नाही. आपण एखाद्या दुकानामध्ये एखादा जिन्नस मागायला गेलो,
जिन्नस आपण विकत आणला तर त्या व्यापाऱ्यावर आपण उपकार केले असं म्हणता येईल का? व्यापाऱ्यावर आपण मेहनत केली म्हणता येईल का? तो व्यापारी मला हवा आहे असं आपण म्हणू का? मला जिन्नस त्याच्या इथे मिळतो म्हणून आम्ही मागेन, जिन्नस मिळाला नाही तर व्यापाऱ्याचं तोंडही पाहणार नाही. तसं आमचं भगवंताच्या बाबतीत नाही का होत? आम्ही भगवंताला नवस केल्यानंतर, भगवंत मला पावल्यानंतर पुन्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा पुन्हा इकडे येईल, तेव्हा आपली भेट होणार. म्हणजे कशी भेट होईल? म्हणजे त्या दुकानदाराचे जसे आपल्यावर उपकार नव्हेत, दुकानदाराचं प्रेम आपल्याला नाही, पण जिन्नस त्याच्याकडे येतो आणि दुकानाकडे जातो, तसं भगवंत देतो ही आमची कल्पना आहे, म्हणून आम्ही भगवंताला भजतो. ही भगवंताची भक्ती म्हणता येईल का याला? माझं म्हणणं असं, तुम्ही विनाकारण श्रम करू नका. श्रम करण्यात खरा अर्थ नाही कधी. मी म्हणेन किती जरी झालं, समजा अगदी देवाला मोठा नवस केला आणि देवाने सांगितले की बाबा सगळ्या गोष्टी बदलून टाका म्हणून, त्यातलं आपण मीठ जर मागितलं तर देवाने दिलेलं मीठ म्हणून गोड का होईल कधी? मीठ दिलं की खारटच येणार. प्रपंच अडचणीचा राहणारच राहणार. त्या प्रपंचात कसा भगवंत गाठावा ही समर्थांची शिकवणूक आपण पहा. त्या शिकवणुकीत तुम्ही जा. तो प्रपंच सुखमय कसा करता येईल? सगळा संसार मी सुखमय करीन ही ज्याने दृष्टी केली, तो संसार सुखमय करायला ज्ञानेश्वर महाराजांनी केला, नाथांनी केला, तुकाराम महाराजांनी केला. प्रपंचात ज्याच्याबद्दल आपल्याला अजून काळजी वाटते असे तुकाराम महाराज मी सुखी झालो असे म्हणतो. आणि ज्यासाठी आम्ही हाडाची काळं केली, सबंध आयुष्य घालवलं, तरी शेवटी प्रपंचात काही मिळालं नाही म्हणून रडतच राहतोय. हे नाही का आपला अनुभव आपल्याला शिकवत? असं न करा कधी. मी सांगतो खरं आहे ना, माझा सांगण्याचा हेतू एवढाच बरं का, तुम्हाला मी सांगावं हा माझा अधिकार आहे असं मला कधीच वाटलं नाही कधी. पण माझा अधिकार नाही हे जरी मानलं तरी तुमचं तुम्हाला कळतंय ते काय हे मी तुम्हाला सांगतो. तुमचं तुम्हाला कळत नाही का की देवाने समजा तुम्हाला सांगितलं की काय वाटेल ते मागून घे, तुम्हाला खात्री आहे का ते मिळण्यामध्ये मला पूर्ण समाधान मिळेल म्हणून? ज्या वस्तूनं मला समाधान मिळणार ती अशाश्वत वस्तू आहे, नश्वर आहे. ती गेल्यानंतर मी दुःखी होईन. ही प्रत्येकाला त्याची जाणीव आहे. ही जाणीव असून मुद्दाम आपण वेड्यासारखं का वागावं? आपली फसवणूक आपण करून घेणं बरं नाही. सगळ्या मोठ्या पापांमध्ये अत्यंत मोठं पाप असेल तर आत्महत्या आहे. मी म्हणेन त्याच्याहून काकणभर जास्त पाप असेल तर आत्मघात आहे. आत्मघात जिवंतपणे भोगावा लागतो. आत्महत्या एकदाच काय ते होईल ते होईल. आत्मघात किती वाईट आहे मला सांगा. तेव्हा ज्याला खरं भगवंत पाहिजे असेल ना, अहो एकदा भगवंत हवा असं तुम्ही खरं म्हणा. मग तुम्हाला काय अमकं हवं तसं नाही. दुखणं आहे हवेपणाचं. हे दुखणंच नाहीसं झाल्यानंतर मग दुसरी कोणती अडचण येईल? मला तुम्ही सांगा, एखाद्याला अत्यंत खाण्याचा रोग उत्पन्न झाला, खाणं रगड पाहिजे असं म्हटलं की अमकं हवं तमकं हवं, एकसारखं खात बसला. पण तो रोगच आहे खरा. असाच जर रोग झाला एखाद्याला तर काय मनुष्य चांगला खातो असं आम्ही कधी म्हणू का? असं ज्याने खाल्लं, किती खाल्लं तरी त्याला पुरे होत नाही, आणखी हवं असं म्हणतोय, त्यात आणखी देतच गेलं तर त्याची स्तुती आपण करणार नाही. तशी आमची हाव कधी कमीच होत नाही. त्याची स्तुती कोण करेल मला सांगा? श्रीमंतापासून गरिबापर्यंत कोणी पाहावं तरी या दृष्टीने सारखं आहे खरं. तेव्हा मला सांगायचं असेल, प्रपंचात भगवंत गाठायची शिकवणूक जर कोणी ती असेल तर समर्थाने शिकवली. आणि ती जर शिकायची असेल तर एकच गोष्ट तुम्ही करा, प्रयत्न आणि परमेश्वर या दोन्हीची सांगड घालायची असेल, प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालायची असेल, माझं जीवन आणि भगवंताचं जीवन यामध्ये जर तडजोड करायची असेल तर एकच मार्ग करा. आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये प्रयत्न वाचून कधीही राहू नका. आळशाला परमार्थ नाही आणि प्रपंच नाहीच नाही खास. मग प्रयत्नाला कधी राहू नका. पण ज्याची निष्ठा खरोखर भगवंतावर असेल त्यांना मी खरं असं सांगेन, तुम्ही दोन गोष्टी करा. भगवंताला आता विसरू नका आणि नका मागू. आता खरंच नका मागू. आजपर्यंत मागून काय केलं मला सांगा? भगवंत नेहमीच देतो असे नाही. एकदा दिलं नाही तर त्याचं देवत्व कमी झालं इतकं म्हणण्याची आमची तयारी आहे खरी. एक जण मला म्हणाले, बरं का, एका सत्पुरुषाकडे एक जण जात होते. आत्तापर्यंत दिवस चांगले आले, आम्हाला हवं ते त्यांनी दिलं, पण म्हातारपणी त्यांची बुद्धी चळली. म्हणाले, जो म्हातारपणी बुद्धी चळली
तो तरुणपणी साधू असेल असं मानू आता मग. पण आमची चढलेली बुद्धी आहे की त्याच्यावर आम्ही ढकलतो आपले. तेव्हा भगवंताचं देवत्व कमी होत नाही, आमचीच बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असं नका करू कधी. मी सांगतो खरं ना, आपल्या मनामध्ये आपापसामध्ये प्रेम असावं. तुम्ही खरं एवढं शिका मी म्हणेन. आपण जरी मागे पडलं तरी हरकत नाही, पण माझी खात्री अगदी मी सांगतो बरं का, ही शेवटपर्यंत टिकणारी वस्तू आहे, पैसा टिकणारी वस्तू नाही. तुमचं वैभव आणि ऐश्वर आज ना उद्या नाहीसं होणार आहे, पण प्रेम मात्र टिकणार आहे खास. आपापसामध्ये अत्यंत प्रेमानं वागा. प्रेम ही चीज अशी आहे, ती भगवंताला भेटवणारी वस्तू आहे खरी. तेव्हा प्रेम अत्यंत शिका. हे आमच्यात किती आहे तुम्ही पहा. नुसता परमार्थ करण्यात काय आहे? हे गुरुपौर्णिमा काय आहे किंवा दुसरा उत्सव काय आहे? ही वार्षिक परीक्षा आहे. तुमचा मुलगा नापास झाला तर तू अभ्यास केला नाही म्हणता. तुम्हाला कोण म्हणणार मला सांगा. तुम्हाला म्हणायचा अधिकार खरं कोणाला नाही बरं का. पण आपली परीक्षा नको का? पण आमची परीक्षा कशाची आहे हे जर मला कळलं नाही तर परीक्षेला बसणार कसा तो मग? मला काय पाहिजे हे मला कळलं नाही. प्रगती माझी कुठे होते आहे हे नको का आपण पाहायला? तेव्हा मला खरं मनापासून वाटतं, मला अगदी सत्य मी सांगेन. अगदी भगवंताला साक्षी ठेवून मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या कशाची गरज नाही. तुम्ही नामाची कास धरा, नीतीचं आचरण ठेवा आणि भगवंताला कधी विसरू नका. मी सांगतो खरं ना, परमात्मा जे देईल ते जगात तुम्हाला दुसरं कोण देऊ शकेल मला सांगा. परमात्मा सर्वव्यापी आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्व ज्ञानी आहे. हे सगळं असताना आपल्याला मागायची पाळी अशी काय यावी? पण जोपर्यंत ही तयारी नाही तोपर्यंत कसून करा, व्यवहाराला सांभाळून प्रयत्न करा. पण यश देणं रामा तुझ्या हाती आहे. ज्यात माझं कल्याण आहे ते तू मला यश दे असं खरं मनापासून म्हणा अगदी. आणि खरं मनापासून म्हणा. नंतर 1 वर्षाचा आढावा मग काढा. तुमची आमची भेट नेहमीच होईल असं सांगता येणार नाही, खात्री कोणाचीच नव्हे. पण मी सांगेन, एक शेवटचं तरी मी सांगतो, आणि जाताना मी शेवटचं सांगून नेहमीच जातो बरं का. ते शेवटी जाताना मला एकच सांगायचं आहे, परमात्म्यासाठी परमात्मा भजा, नामासाठी नाम घ्या. भगवंताचं होण्याकरता आपण जगूया. भगवंताला आम्हाला जगवायचं असेल तर विषयाच्या नादी लागून किती जगवेल मला सांगा. तेव्हा देर न करताना सर्वांनी असा निश्चय करा, आज भगवंता थोडं का होईना पण करीन तर तुझ्याकरताच मी करीन. आपापल्यामध्ये प्रेम करायला तुम्ही शिका. व्यवहार हा व्यवहार तिथे जाळायला लागला तर व्यवहार सांभाळून काय करता मला सांगा. व्यवहार जाळतोय आम्हाला, माझ्या आयुष्याची हानी करतो आहे, आणि तोवर आम्ही व्यवहार जर सांभाळला तर आम्हाला तारणारा कोण आहे मला सांगा. एकाच्यामध्ये एक गोष्ट सांगतो. आमची स्थिती अशा प्रकारची आहे. एका झोपडीमध्ये एक म्हातारा आणि 5-6 वर्षाचा मुलगा राहत होते. म्हातारा आणि मुलगा राहत असताना त्यांच्यात भाऊबंदकीचं अत्यंत वाकडं असे. नेहमी कोर्ट कचेऱ्या फिर्यादी आले, सगळं नेहमी चालायचं. तेव्हा एक दिवशी रात्री त्याच्या झोपडीला कोणीतरी आग लावली. आग लागली, मुलांनी पाहिलं आणि बापाला धावत सांगायला आला, कोणीतरी आग लावली आहे, तुम्ही बाहेर पडा. तो म्हणतो, बाहेर पडणार नाही, कोणी आग लावली ते कळल्याशिवाय घराच्या बाहेर पडणार नाही म्हणाला. आता घराची आग कोणी लावली कळेपर्यंत बाहेर पडणार नाही, मग चौकशी करायला राहतो कसा? तशी आमची अवस्था खास आहे, मी सांगतो बरं बाळ. तसं न करताना आपण खरोखर असेल तिथे प्रेमाने वागूया, अत्यंत आनंदाने वागूया. आपल्यामध्ये असं प्रेम उत्पन्न निर्माण करूया की तो माझा आहे असं वाटू द्या. एका ठिकाणी करा, 2 ठिकाणी करा, 10 ठिकाणी करा, 100 ठिकाणी करा. आपल्या गावात करा, शहरात करा, आपतेष्टात करा, सगळ्या ठिकाणी असं काहीतरी करा की जिकडे तिकडे प्रेमच प्रेम दिसू शकेल. आणि ते प्रेम दिसायला मुख्य जर काही असेल तर निस्वार्थी बना. निस्वार्थी व्हायला जर काही असेल तर उपाधिरहित बना. उपाधिरहित जर काही व्हायचं असेल, उपाधिरहित असलेलं साधन असेल ते करा. आणि असं साधन एकमेव जर कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे खास. आणि ते नाम तुम्ही सर्वांनी खरं मनापासून घ्या, खरंच घ्या, खऱ्यासाठी घ्या, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही घ्या. एकानं ढोंगासाठी घेतले काय आणि एखाद्या वस्तूसाठी घेतलं काय, काही फरक नाही त्यामध्ये बरोबर. त्याचा अनुभव येत नाही. आणि मी म्हणतो, विद्वान शहाणे लोकसुद्धा असे फसतात हो. अडाणी फसेल याचा नेम नाही. याच्यात मी असं म्हणत नाही मी अडाणी अशा दृष्टीनं
असा फरक पण आहे. पण दोन्ही सारखे आहेत एवढं मात्र गोष्ट खरी आहे अगदी. दोन्ही सारखे म्हणजे मोठी माणसे. विद्वानाला सुद्धा मी भगवंताला का भजायचं हे खरं कळत नाही. मग अडाण्याला कसं कळणार सांगा? अगदी किती नाही, अमकं व्हायला पाहिजे. ही माझी बुद्धी पालटायला पाहिजे. मी काय म्हणतो, जे बुद्धी वापरणं आपलं काम आहे ते आपण जर केलं नाही तर देवाला का दोष द्यायचा आपण? आणि त्यामुळे आपला घात आहे. देवाचं काय नुकसान होईल मला सांगा? आपला घात करू नका. हे मला खरं अत्यंत प्रेमानं सांगायचं आहे तुम्हाला. बरं बाळ, तुम्ही इतके कष्ट करता, मला खरोखर मोठं कठीण पडतं अगदी. माझं म्हणणं असं नाही तुम्ही कोणी करत नसाल असंही मी म्हणत नाही बरं का. सगळेच असे असं म्हणत नाही, पण सगळ्यांनी करावं असं मला वाटतं मात्र खरं मनापासून. एखादा मनुष्य मोठ्या आशेनं एकाकडे जावा, काहीतरी अमकं अमकं काम हवं म्हणून, आणि अगदी निघायच्या वेळी मोठ्या मिनतीनं सांगावं आणि त्याने म्हणावं काही इलाज नाही, माझ्याकडे नव्हतं, काम नाही म्हणून. असं त्या आलेल्या माणसाला सांगताना सुद्धा वाईट वाटतं ना, त्याला असं सांगायला सुद्धा वाईट वाटतं खरं. हे दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही मागता ते माझ्याजवळ नाही हे मी अगदी अक्षरशः सांगेन, आणि त्यात कल्याणाचं नाही हे मी तुम्हाला सांगेन. तेव्हा तुम्ही एकच मागा, भगवंताचं प्रेम येईल अशा गोष्टी मागा आणि परमात्मा कृपा करेल हा माझा भरवसा बाळगा. प्रपंचात अत्यंत नीतीचं आचरण ठेवा. प्रपंचात नीतीचं आचरण ठेवणं हे विकारांवर मात मारण्यासाठी आहे. विकारांचं मालक बनण्यासारखं आहे. प्रपंच नीतीनं आचरणानं करा आणि शक्य असेल तेवढं, आणि शक्य नव्हे या प्राणाच्या पलीकडे भगवंताचं नाव तुम्ही सांभाळा. एवढं तुम्ही करा. राम कृपा करील हा माझा भरवसा. मी तुम्हाला सांगतो बरं बाळा, या सगळ्यांनी आता फार कष्ट झालेत, सगळ्यांनी आनंदात राहा. खरंच किती 8 दिवस कष्ट होतात हो. इतकं करा असं मी नाही म्हणत. आजवर मी सांगतोय, अगदी त्रास करू नका. त्रास होत नाही म्हणता हे खरे, परंतु माझं म्हणणं काय, त्रास करून त्रासाचं चीज होऊ द्या, मग खरं, मग हरकत नाही आणि चीज होईल. अगदी माझा हा भरोसा आहे बरं बाळ. या आता सगळ्यांनी आनंदात या. या बाळ या. प्रवचन 10 आशीर्वाद. या बाळ या. बरं बाळ, आजचा शेवटचा दिवस खरा. शेवटच्या दिवशी असं आपापल्या घरी आपण लोक जायला निघालात. त्यावेळेला माहेरी आलेल्या मुलीला बाप म्हणतो, तुला काय पाहिजे ते मागून घे. आपल्या ऐपतीप्रमाणे तो म्हणेल, कोणी लुगडी, कोणाला चोळी, कोणाला खण, कोणाला काय, तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणतो. तसं भगवंताजवळ आपण आल्यानंतर आता परमात्म्याजवळ तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. पण काय पाहिजे ते मागून घ्या म्हणत असताना मन कचरतं. मागावं तरी काय? आजपर्यंत मागितलं त्याचे काय दिवे लागले? म्हणजे दिलं म्हणून नव्हे. आम्ही मागितलं तरी आमचं मागणं कायमच राहिलं. आजपर्यंत मागत आलो तरी पुन्हा मागायचं शिल्लक राहिलं. आता परत परत किती मागत राहणार? हे माझं मागणं मागितलं ते आता नाही मला पुरेसं झालं. आता मी मागितलं ते मला पुरत नाही म्हणून दे म्हटलं. ते देशील ते माझ्या कल्याणाचं नाही हेही मला कळलं. आता मागितल्याशिवाय गत्यंतर नाही. गत्यंतर नाही म्हणजे काय? मागितल्याशिवाय राहवत नाही. आजचं नशीब डोळ्यासमोर विलक्षण दिसतंय. ते काय वाटेल ते होऊ द्या, वाटेल ते नुकसान झालं तरी चालेल, पण हे एवढं माझं काम होऊ द्या खरं. एखाद्यानं निराळं सांगितलं की एकाची लग्नाची मुलगी होती, अगदी उपवर झालेली, लग्न करायचंच अशी. देवाने त्याला 2 गोष्टी सांगितल्या. 1, मुलीचं लग्न तरी करतो किंवा 2, दर्शन तरी देतो. तो म्हणेल तू लग्न कर आधी. नाही, लग्न आधी कर की दर्शन मग पाहू आपण. म्हणजे आज आपण आम्हाला नडले आहे कोणतं ते आम्ही पाहू नाही का? मग तुझं दर्शन वगैरे काय असेल ते मागवून मग पाहून घेऊ. म्हणजे आज आमची तयारी अशी आहे की खरोखर आम्हाला प्रपंचात जे नडतंय ते मागितल्याशिवाय चैनच पडेन असं झालं आहे खरं. पक्की माहिती आहे हे गेलं तरी अखंड टिकणारं समाधान यात नाही. हे पक्कं माहिती तरी आहे, परंतु आज तात्पुरतं का होईना पण हे मागणं पुरं होऊ द्या. म्हणजे असं म्हणण्याचा अर्थ असा, एकाच्या घरी दिवाळी होती, लाडू केले होते, पण लाडू संपले होते. दिवाळी होती, पुष्कळ माणसे आली, लाडू संपले, ते काही नव्हतं, पण त्याचा आजोबा आपू खात होता. तेव्हा लाडू संपले, लाडू शिल्लक नाही,
म्हणून अफूची गोळी का खावी? आता लाडू संपले, लाडू म्हणून कोणी अफूची गोळी खातो? कुठली तरी गोळी खायची आहे, मग लाडूची काय आणि अफूची काय असं शहाणा कोणी करील? मी काय म्हणतोय, मला ते भगवंताचं दर्शन आज होत नाही म्हणून मला विषय द्या असं म्हणणं म्हणजे अफूची गोळी घेण्यासारखं आहे. मी काय म्हणतोय, तुम्ही त्या भरीला पडू नका. तुम्ही लोक ना माझं ऐकून ऐकून इतकं झालं की दुसऱ्या पुराण वेदांताच्या गोष्टी तुम्ही ऐकणार नाही कधी. त्याच्या भरीला नका पडू. त्या दृष्टीने मी सांगतो असं समजू नका तुम्ही. अशी दृष्टी खरोखर आहे की आम्हाला ते भगवंताचं दर्शन द्यायला कोणी आला तर आमची वृत्तीच अशी नाही की हे पाहिजे म्हणता येईल. म्हणजे आम्हाला ठाऊक आहे की त्या उपर कल्याण नाही, पण असं वाटतं की आज प्रपंचात जे पाहिजे आहे ते मिळालं तर तात्पुरतं दुखणं तरी कमी होईल. एखाद्याला हे झालं काय, ते पाणी भरतं ना जलोदर झालेल्या माणसाला पक्क माहीत आहे की पाणी पिण्यापासून त्रास होणार नक्की. पाणी पिणं हे अत्यंत घातक आहे. पण तो बाजूला जर कधी गेला तर पाणी प्यायल्याशिवाय राहायचा नाही कधी. तो म्हणेल उद्या काय मरण होईल ते होऊ दे, पण आज तर मला बरं वाटतंय. म्हणजे तात्पुरत्या सुखाला लालचावलेले जीव. मागणं मागून तो काय मागेल? आता भगवंताजवळ जर मागायचं असेल, आता इथे देणारा भगवंत, मनोमनीच आपण मागायचं भगवंताजवळ मागायचं असेल तर असं काही मागावं की दुसरा कोणी द्यायला समर्थच नाही असं मागणं जरूर आहे. खरं देवाच्या देण्यात आणि लोकांच्या देण्यात हा फरक तुम्हाला दिसेल. आपल्याला कशावरून दिसेल? या सत्पुरुषाच्या चरित्रावरून आपल्याला दिसेल. लोकांच्या देण्यामध्ये वस्तूचं समाधान निर्माण होईल ते देईल, पण वस्तूचं समाधान वस्तूच्या पुरतंच मिळेल, त्याहून जास्ती मिळणं शक्य नाही. जितकं वस्तूचं आयुष्य तितकं याचं समाधान राहील. आणि भगवंताच्या देण्यात वस्तुरहित समाधान भगवान देईल. वस्तुरहित समाधान असल्यामुळे ते कशाने भंगणार नाही. वस्तूच्या सकट असलेलं समाधान वस्तूपुरतं राहील, वस्तूनं नेईल. हे अगदी वेदांत म्हणून नव्हे, हे अगदी प्रयत्नाने आपल्याला दिसतंय. मग आपण असं का न मागावं? आता आपण हिया असा करून ठेवूया. अगदी अडचणी उद्यापासून पुष्कळ दिसायला लागल्यात. लाखो अडचणी डोळ्यासमोर दिसत आहेत. अगदी भगवंत उदार झाला आहे जर का असं आपण म्हटलं, अगदी एक खेपेला असं म्हणूया, नकोच ते आपल्याला. अगदी अशी अडचण आली आहे की आता अगदी खरं नाही आहे, तर उद्या कसं काय होईल कुणास ठाऊक. उद्या बाजार झाला आहे, लिलाव होऊन शेतीवाडी निघते काय असा प्रश्न का आहे. अशा वेळेला जर खरं मागायचं असलं तर शेतीवाडी अगदी आज राहील. उद्या ते शेत काय होईल? ते काही 7 जन्माचं मिळेल असं नाही राहणार. मग असं ज्या वेळेला असंच म्हटलं, भगवंता आता तू एकच कर. आजपर्यंत आम्ही पुष्कळ मागितलं, ते मागून आमचं कल्याण झालं नाही. हे अगदी दिवसेंदिवस खरोखर झालं आहे, अगदी खरं झालं, यात शंकाच नाही. म्हणजे अगदी सांगोपांगी प्रत्येकाला या गोष्टीचा अनुभव आहेच की काल ज्या वस्तूने मला समाधान वाटलं ते आज पुन्हा नाही. समाधान ही वस्तू कशी आहे? चिरकाल आहे, सनातन आहे, टिकणारी आहे. सत आणि आनंदाचं रूपच ती आहे. तेव्हा नाहीसं होणार असं कसं म्हणता येईल? तर मग तेव्हा असं आचरण असेल तर आम्ही एकच करतो आता की आम्ही सगळं मागितलेलं आत्तापर्यंत झालं, ते आमचं निघून गेलं. आता मात्र आम्ही विचार करून ठेवतो, आजची रात्र अशी विनवण्यात जाऊ द्या की आम्ही कधी मागितलं तर आम्हाला भगवंता तुला जे आवडेल ते मला तू दे. माझं ज्याच्यात कल्याण आहे ते तूच कर. अशी एखादी मुलगी, अलीकडची नाही पूर्वीची आपली, तुम्ही कराल ते माझं हित आहे असं म्हणते. ती मुलगी काही मुलगा पाहायला जात नाही कधी. त्याची मला परीक्षा घ्यायची असं कधी म्हणत नाही. त्याच्याकडून वाचून घेते असं कधी म्हणाली नाही. मुलगी मुलाला तो चांगला बोलतोय की नाही, स्वच्छ पुरे आहे ते, तुम्ही कराल तेच माझं हित आहे असं पूर्वीची मुलगी म्हणत होती. मुलगाही पूर्वी तसंच म्हणत होता. परंतु तसं असताना आता माझं मी पाहू लागणं म्हणजे माझ्या बुद्धीने मी मागितल्यासारखंच आहे. माझ्या बुद्धीने मागितलेलं अधिक वेळेला झालं नाही नक्की. तेव्हा आज भगवंतापाशी आपण असं म्हणूया की परमात्मा आत्तापर्यंत मी पुष्कळ मागितलं, पण माझं समाधान नाही माझं टिकलं, तर आता माझं कल्याण ज्यात असेल ते तूच दे. हे मागणं खरंच जरूर आहे. आणि आजची बोली 1 वर्षाची की पुन्हा जर मी मागितलं तर तू कानाडोळा कर. आम्ही म्हणतोय खरं, पण आजच्या लेखाने आम्ही लिहून देतोय की पुन्हा जर मी काही मागितलं तू लक्ष देऊ नको
आणि मी तुला दोष देणार नाही. असं मग मागायचं कोण राहील कधी? नाही खरं. किती असेल मला सांगा, यात किती आश्चर्य होईल. आज भगवंत देईल म्हणजे काय? वस्तुरहित समाधान म्हणजे ती अगदी भगवंताची शेवटची पायरी आहे, नाही? म्हणजे कारणाशिवाय समाधान ही कोणती पायरी होईल? हेच जर खरं आज म्हटलं आपण तरी पुन्हा मागायची बुद्धी आम्हाला होणार. म्हणून लिहून देतो. आम्ही हे करणार नाही. जसं कागदपत्रानुसार 5 वर्ष मी हे गहाण ठेवलं आहे, ते लिहून दिल्यानंतर काय वाटेल ते करा, सोडत नाही. तसं आम्ही आज लिहून खरंच देऊ, मनापासून लिहून टाकावं की आज आमची वृत्ती अशी झाली आहे बाबा, इतके 7 दिवस महाराजांची पुण्याई पाहून सगळं भजन पूजन करून वृत्ती अशी बनली आहे, भगवंताचं होऊन राहावं. ही झालेली वृत्ती असताना आज मागायचा प्रसंग आला तर आज आम्ही असं लिहून देतो. सगळ्यांनी असं लिहून द्यावं की भगवंता, आता आज माझं मागणं असेल, जे माझ्या कल्याणाचं असेल ते तू कर. प्रयत्न माझ्या बुद्धीने मी करीन, पण माझ्या कल्याणाचं असेल तेच तू आम्हाला कर. हे आज लिहून देतो. आणि मध्ये आमची बुद्धी भ्रष्ट झाली आणि मागितलं तर देऊ नको आम्हाला, असं लिहून द्यावं. म्हणजे एक होईल. पुन्हा मागितलं आणि दिलं नाही तर दोष राहणार नाही. एवढं नाही केलं तरी पुष्कळ काम भागेल. आणि हे माणसाने आजकाल करावं. एवढं जर केलं ना तर सगळं मागण्याचं श्रेय असेल ते हेच मागणं आहे. अगदी सगळ्या मागण्यात शेवटी म्हणजे हे मागणं आहे. आणि हे जर भगवंतांनी दिलं तर उत्सव साजरा झाला म्हणता येईल, नाही का? म्हणजे दरवर्षी उत्सव होऊ नये असं माझं म्हणणं नाही. म्हणजे दरवर्षी तेच म्हणजे काय? काहीतरी पुढे पायरी गेली पाहिजे ना. म्हणजे मागल्या वर्षी मागितलं तेच हवं आहे, म्हणजे त्यात हे दोष नाही. पण ते पूजेचं नाही का, वटसावित्रीची पूजा तीच मागायचंही तेच ते मागणं तेच बरोबर आहे. त्यावेळेला तोच असणार, नाही का? सगळी काही बदलणार नाही परिस्थिती, तेव्हा ते मागणं बरोबर आहे. परंतु हे मागणं आपल्याला जरूर आणि कल्याणाचं असेल तेच दे, असं आपण भगवंताजवळ मागूया. हां, हे सारं कबूल असेल तर खरं करा. हां, प्रत्येकानं असं लिहून ठेवलं समजा आणि मनाने सही केली, धरून चाला. हां, म्हणजे कधी प्रसंग मागायचा आला आणि मी मागितलं पण देवाने दिलं नाही, कागद दाखवता येईल, नाही का? असं करणं खरंच जरूर आहे. म्हणून माझं म्हणणं, परमात्म्याला शरणागतीने खरंच जावं. परमात्मा अत्यंत दयाळू आहे. परमात्म्याला आमची ओळखण अगदी बरोबर ठाऊक आहे. आणखी खरी म्हणजे वाईट दृष्टांत खराच, पण किती गोड कुत्रं आहे, अगदी गोड आहे, प्रेमळ आहे, अगदी केसाळ आहे, चांगलं आहे, सुरेख आहे, हे आहे. पण त्याला बांधून का ठेवतो? तो घाण करेल म्हणून. किती जरी असलं, त्याला कितीही खायला घाला, कितीही चांगलं खायला घाला, तो घाण करणार माहिती आहे. तसं भगवंताला माहिती आहे. अगदी कितीही सप्ताह करो, काही करो, 8व्या दिवशी झालं ना, नाही, हा दोष आमचाही नाही आहे, हा सहवासाने जन्मोजन्मीचा आहे. त्या कुत्र्याला काय दोष देता येईल का? नाही का? परंतु आज आम्ही लिहून जर ठेवलं, हे करून ठेवलं तर आला पाहिजे, खरा आला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी माझ्या मतानं असं करावं की सगळ्यांना, बायका पुरुष सगळ्यांना हाच नियम लागू आहे की वासना प्रत्येक ठिकाणी आहेच. तिथे बायका काय आणि पुरुष काय, तेव्हा प्रत्येकानं असं लिहून ठेवा. आणखी चातुर्मास ज्याला करायचा असेल त्याने चातुर्मासात काही देवाजवळ मागितलं तर लिहून ठेवा, म्हणजे बाकीचं आतमध्ये चालू ठेवील. मग गुरुपौर्णिमेच्या वेळेला मग पाहू. हां, काय झालं काय नाही झालं, मागायचं नाही असा प्रयत्न करू आणि सांगा तुझ्या इच्छेनेच काय मिळायचं ते मिळू द्या. किती गंमत होईल. जे व्हायचं ते होईल, क्रिया ती होईल, मिळायचं तर मिळेल. पण मिळालं आणि न मिळालं तर सुख दुःख नाही. केवढा मोठा लाभ आहे. असं तुम्ही सगळ्यांनी करून पाहावं. म्हणजे खरंच परमात्माजवळ मागणं असेल हेच मागणं मागावं. आणि याचं जर फळ कोणतं असेल की आत्तापर्यंत केल्याचं फळ, असलं मागण्याची बुद्धी होईल हेच फळ. हे मागण्याची बुद्धी होणंसुद्धा खरं कठीण आहे. खरंच कुणाला व्हायची नाही बुद्धी अशी. तेव्हा सगळ्यांनी हे करा. सगळ्यांना कबूल आहे ना? कबूल नाही तर नाही म्हणा, बाकीचे हो म्हटलं तरी चालेल. तयारी करणं जरूर आहे खरं. म्हणून म्हणतो रामरायांनी अगदी खरी कृपा करावी, खरी कृपा करावी, अगदी अगदी खरी कृपा करावी. दैन्यवाणे नाही जेणे जगू. मी म्हणतो जगायचं ना, मग दैन्यवाणे जगणं आम्हाला नाही घालू. अगदी गरिबी पत्करू,
पण दैन्यवाणे जीवन नको. एवढं कर, दैन्यवाणं नको देऊ. कारण दैन्यवाणं जीणं म्हणजे काय? मुळात दैन्यवाणं असेल म्हणजे मनुष्य खेळायला बसला आणि डावच खोटा आला तर? डाव खोटा नको आम्हाला. आमच्या बुद्धीनं आम्ही फसू. आमची बुद्धी नाही आहे तर चालेल, परंतु पहिल्यांदा डाव खोटा आला तर? म्हणजे काय असेल त्यांच्या खेळामध्ये? काय अगदी वाईटातलं वाईट धरलं तर हे दैन्यवाणं जीणं नको. ते नको आमच्या पदरी. म्हणजे काही त्यांनी करा, चालायचंच नाही. अगदी चांगला करा, वाईट करा, कोणतंही असो, हे दैन्यवाणे जीणं नको. बाकी दारिद्र्य पत्करलं, दारिद्र्य काही वाईट नाही. खरं हे मी सांगेन नक्की, अगदी दारिद्र्याला काही खरं हे दोष नाही. हे दैन्यवाणं जीणं अति वाईट आहे. दैन्यवाणं जीणं आणि श्रीमंतीतील अभिमानातलं जीणं हे दोन्ही सारखी आहेत. ही दोन्ही खरी एकसारखी आहेत. दारिद्र्यातलं दुःख म्हणजे दैन्यवाणं आणि श्रीमंतीतला अभिमान म्हणजे दैन्यवाणं. हे दोन्ही आम्हाला नको. आम्हाला मधली अवस्था पाहिजे. ती कोणती अवस्था? तर ही की तू ठेवशील त्यात समाधान राखू. आम्ही प्रयत्न करू. ही वृत्ती सगळ्यांनी ठेवूया, मग काही हरकत नाही. अगदी कोणीही कसंही ठेवूया. रामाच्या कृपेनं सर्व चांगलं होईल. पुरे मला वाटतं आता, नाही? हे एवढं केलं तरी पुष्कळ होईल, नाहीतर जास्त होईल. 8 दिवसांनी मागचं सांगितलेलं विसरून जाईल आणि 1 वर्षभर टिकवायचं आहे ना. या या, बाळ. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.